वीरू अँड जय उर्फ प्रणित. वीरू आणि जयची जोडी नक्कीच आपण शोलेमध्ये गाजलेली पाहिली, तसंच यांना इथे गाजावं लागेल तरच त्यांचा गाजावाजा होऊ शकतं. पण त्यांच्यासमोरचा संघ आहे तो म्हणजे जांभूलपडा हे संघ आहे ज्याने अनेक किताब पटकवलेत. या स्पर्धेमध्ये खेळणं एक वेगळं चॅलेंज आहे मनोज. तुम्हाला डिक्लेअर झोन देखील लक्षात घ्यावा लागतो गोलंदाजी करत असताना किंवा बॅटिंग करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना देखील. आणि समोरच्या पॉवर लाईन्स आहेत त्यांचा देखील कुठेतरी विचार मनात येत असतो. पहिला बॉल घेऊन सुरेश, टप्पा पडल्यानंतर चांगला बाउन्स घेऊन बॉल निघून जातोय. बाहेरच्या दिशेनं बीट केलंय फलंदाजाला, कट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅट खाली आणि चेंडू बॅटच्या वरून निघून गेला. गुड डिलिव्हरी, डॉट चेंडूने सुरुवात केली एक्सपिरियन्स कॅम्पेनर सुरेश पारदीनं. नक्कीच जांभूलपाडा एक्सप्रेस म्हणावं लागेल किंवा भिवंडी एक्सप्रेस म्हणून ज्याचं नाव आहे. सुरेश पारदेने अनेक मैदानं गाजवलेत, पार रत्नागिरी चॅम्पियन्स लीग पर्यंत पोहोचलाय सुरेश. ओव्हर द विकेट यावेळेला थोडंसं हलक्या हाताने फक्त बॅकफुटला जाऊन ढकललाय, थर्डमॅनमधून काढला चेंडूला गलीच्या दिशेने, सिंगल प्राप्त केली. आणि ज्या डिक्लेअर झोनचा आपण उल्लेख केला त्या झोनमध्येच या ठिकाणी सुरुवातीला फलंदाजी होत असताना, कारण सेफ शॉट खेळतायत, परंतु 4 षटकांचा सामना हे सुद्धा विसरता कामा नये. रुपेशजी पारदे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या जांभूलपाडा संघाला. तसेच सुंदर आयोजन आहे. तसेच उल्हासजी पाटील सरपंच साहेब खांडवल यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. पूर्णपणे आयोजनासाठी आणि विशेषतः एमडीसाठी सुद्धा शुभेच्छा. दोन्ही टीमसाठी सुद्धा शुभेच्छा. नक्कीच आपलं हार्दिक स्वागत आहे. शुभेच्छांचा वर्षाव होतोय दोन्ही टीम्सवर आणि या स्पर्धेवर. ओव्हरपिच बॉल, पावलांचा चांगला वापर करून ड्राईव्ह केलाय, कार्पेट ड्राईव्ह. थोडीशी फंबलिंग झाली आहे आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. फेक देखील तेवढी चांगली पाहायला मिळाली नाही, नाहीतर धावचीतची कदाचित संधी निर्माण झाली असती. 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. एका धावेचं कुठेतरी नुकसान या ठिकाणी सोसावं लागतंय जांभूळपाडा टीमला. नक्कीच, ॲब्सोल्युटली यू आर राईट. कारण 1 सेकंद सुद्धा तुम्ही जर वेळ दवडला तर एका सेकंदमध्ये तुमच्यावरती प्रेशर टाकून दुसरी धाव सुद्धा इथे चुरण्यात येते. आणि ती सुद्धा पाहिली आपण तसं चित्र, की प्रेशर टाकून एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं. धावसंख्या आहे या ठिकाणी वाहुली संघाची विदाउट एनी लॉस 3 धावा. जांभूळपाडा टीमवर जर प्रेशर टाकायचं असेल तर निश्चितच कुठेतरी 40च्या आसपास धावसंख्या जमवणं गरजेचं राहणार आहे वाहुली टीमला. हा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता, जास्त काही लाभ उचलता आला नाही, मिडल करू शकला नाही फलंदाज प्रणित. फक्त 1 धाव मिळते. स्क्वेअर लेगचा फिल्डर अतिशय दक्ष त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पॉवर प्ले चालू आहे, पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आतापर्यंत तरी चौकार किंवा षटकार आपल्याला पाहायला मिळालेला नाही. फक्त 4 धावा धावफलकावर 4 चेंडू टाकून झालेले आहेत सुरेश पारदीकडून. नक्कीच आपण एक्सप्रेस म्हणून संबोधतो त्या सुरेश पारदेला, ज्याच्यामध्ये चांगला वेग आहे आणि चेंज ऑफ फेसचं मिश्रण सुद्धा आहे. चेंडू अँगल करतो सुरेश, विशेषतः गुड लाईनच्या तिथे टप्पा नियंत्रित करत असतो. नेहमीप्रमाणेच कटर सुद्धा चांगलं टाकत असतो सुरेश. आता सुद्धा वेगवान मारा होता. याच्या आधीचा चेंडू थोडासा चेंज ऑफ पेस होता, म्हणजे फलंदाजाला समजण्याच्या पलीकडे सुरेश आपल्या स्वतःला चेंज करतो. फलंदाजाचं शफलिंग बघत असतो, त्या कारणाने फलंदाज इथे पूर्णपणे थांबून आहेत आणि धावसंख्या सुद्धा थांबलेली आहे, ती म्हणजे 4 वर. म्हणजेच काय तर सुरेश पारदीने देखील खूप लवकर या खेळपट्टीचं स्वरूप जाणून घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगानेच आता गोलंदाजी केली जाते. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता, फ्रंट फुटला जाऊन ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न, परंतु बीट झालाय बॅट्समन. आणि अशा पद्धतीनं हे सुरेख षटक सुरेश पारदीचं समाप्त होतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धावसंख्या बिनबाद 4. जय हनुमान वाहुली. नक्कीच खूप छानपैकी व्हेरिएशन्स पाहिले आपण या षटकामध्ये. वेग थोडासा कमी जास्त करत होता सुरेश, फारसे जास्त स्लोअर वन नव्हते, परंतु बरोबर टप्प्यावरती नियंत्रण केलं. दिशाहीन गोलंदाजी नाही केली आणि फलंदाजाला जे राईट हँड बॅट्समन आहेत त्याला चांगलं अँगल करून नक्कीच या ठिकाणी त्रास दिला सुरेश पारदेने. आणि तेच कारण ठरलं की या ठिकाणी वाहुली संघ एका षटकानंतर जो सामना आहे 4 षटकांचा अवघ्या 4 धावा इथे निर्माण करतोय विदाउट एनी लॉस. पहिल्या दिवसामध्ये आपण 7 सामने पाहिले, दुसऱ्या दिवसामध्ये देखील 7 सामने खेळवले गेले. आजचा हा 3रा सामना आहे, म्हणजेच एकूण 17वा सामना आहे या स्पर्धेतील. आणि या 17 सामन्यांमध्ये आपण काय पाहिलंय तर 10% मला असं वाटतंय की चांगल्या बॉल्सवर चौकार किंवा षटकार गेलेले आहेत. त्या व्यतिरिक्त खूपच कमजोर बॉल जेव्हा पडले तेव्हाच चौकार किंवा षटकार पाहायला मिळालेले आहेत. 4 षटकांमध्ये 4 गोलंदाजांचा वापर करणं गरजेचं आहे आणि पॉवर प्ले संपल्यानंतर 5 खेळाडू सर्कलमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. सुरेश पारदी विचारतायत म्हणून त्यांना आम्ही सांगतोय, नाहीतर आम्ही कॉमेंट्रीमध्ये या गोष्टीचा उल्लेख मॅच चालू असताना करू शकत नाही. त्याची सूचना आधीच आम्ही दिलेली आहे. सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू तुम्हाला आता पाहायला मिळतील.
नक्कीच काही नियम आणि अटी फार महत्वाच्या आहेत, कारण आपण षटक या ठिकाणी 10 संघ आजच्या दिवसामध्ये असल्यामुळे एक षटकामध्ये कपात करतोय. पूर्ण आजचे सामने 4 षटकांचेच खेळवतोय. त्या कारणाने थोडंसं कन्फ्युजन होतं, ते दूर केलं. आणि या ठिकाणी नवीन षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज भावेश. ओव्हर द विकेट जाईल. सामना करेल फलंदाज सायकलला जो आहे प्रणित. प्रणितचा फुलटॉस चेंडू लॉफ केला प्रणितने सरळ बॅटनी. लॉंग आणि लॉंग मध्ये झेलची दाट संभावना होते, परंतु तो तितका प्रयत्न नाही केला. ओव्हर द हेड ऑफ बॉलर वेगाने आलेला लॉंग ऑफवरून विकी. त्याच्या आवाक्याच्या बाहेर झेल होता. हाफ शॉट होता, थोडासा चिप करायचा प्रयत्न होता, कारण सेफ शॉट म्हटलं जातं ओव्हर द हेड ऑफ बॉलर नेहमीप्रमाणेच. परंतु या ठिकाणी सेफ झोन मधून बाहेर पडावं लागेल. रिस्क झोन मध्ये जावं लागणार आहे. आता तुम्हाला खतऱ्यामध्ये खेळायला लागणार आहे. खतरो का खिलाडी बनना पडेगा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 वर. निश्चितच रिस्क उचलणं आता लाजमी झालेलं आहे, कारण फक्त 6 धावा धावफलकावर आहेत. धावांचा वेग वाढवणं फार गरजेचं झालेलं दिसतंय आपल्याला वाहुली टीमसाठी, आणि तो प्रयत्न आता केला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. विरूला आपण पाहतोय की जास्त काही करता आलेलं नाही आतापर्यंत. 4 चेंडू खेळलेत, फक्त एकच धाव जोडले. प्रणित 5 धावांवर खेळतोय, 3 चेंडूंचा सामना केलाय. पारदीचा हा बॉल, भावेश पारदीचा बॉल. चांगला ड्राईव्ह होता, मात्र अल्पेश आहे एक्स्ट्रा कव्हरला, त्याला बेट करू शकला नाही फलंदाज. फक्त एक धाव येते. खूप छानपैकी कव्हर ड्राईव्ह बघितला आपण. थोडंसं बॅकफुटला गेला, चेंडू ओव्हर पिच होता आणि फक्त त्या ठिकाणी गॅपसर सिलेक्शन करता आला नाही. अन्यथा नक्कीच एकदम दर्शेदार चौकात झाला असता. चांगला शॉट पाहायला मिळाला असता. पण क्लासिकल स्ट्रोक ज्याला म्हणतो आपण, तो इथे मारण्याचा प्रयत्न केला होता प्रणितने. धावसंख्या झाली आहे 7. संत संत धावसंख्या पुढे जाते. पहिल्या षटकात 4 धावल्यानंतर त्यानंतर अजून एकही चौकार नाही, एकही षटकार नाही, कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि सामना हा फक्त 4 षटकांचाच असणार आहे. नक्कीच प्रेक्षक आणि पाठीराखे आतुर झालेले आहेत. यावेळेस ऑन द राईज खेळलाय, मात्र धावचीची संधी. ओ हो, एसटी उखडली गेलीये, परंतु एसटी आणि बॉलचा काही संबंध नव्हता. हाताने एसटी उखडली होती गोलंदाजाने. खूप रिस्की सिंगल प्राप्त केले. बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहताना पाहायला मिळाला. अचूक टायमिंग साधता आलं नाही आणि मिडॉनचा खेळाडू अतिशय वेगानं चेंडूवर आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, त्यानंतर निशाणा चुकलाय. गोलंदाजाने एसटी उखडली, मात्र हाताने बॉल हातात नव्हता. बचावला गेलाय फलंदाज विरू. सिंगल आली आहे. धावसंख्या फक्त 8. 3 चेंडू झालेत भावेशचे आणि बरोबर सुरेशच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय भावेश पारधी. ओव्हर द विकेट. यावेळेला हाफ ट्रॅकर होता, वळवला चेंडू. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक डीप स्क्वेअरच्या दिशेने बॅकवर्ड रिजन मध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट विशाल पोहोचलाय आणि त्याच्या फेकीच्या आधीच 2 धावा सुद्धा इथे पूर्ण करतायत फलंदाज विरू आणि प्रणित. चांगलं कॉम्बिनेशन दोघांचं. आणि आता कुठे धावसंख्या दुहेऱ्या अंकात जाऊन पोहोचली ती म्हणजे 10. आता ह्या फटक्यांची गरज आहे, एलिव्हेशनची गरज आहे, इम्प्रोवायझिंग स्ट्रोकची गरज आहे. चांगलं एक्झिक्यूट करणं फार गरजेचं असणार आहे. तुमच्या भातामध्ये जितके फटके आहेत त्या फटक्यांची पूर्णपणे इथे आतिषबाजी करावी लागेल, तर तुम्ही 4 षटकांमध्ये चांगली धावसंख्या मोजू शकता. बेस्ट ऑफ लक आलेले जांभूळपाडा संघासाठी फ्रॉम करण फिरंगणे यांच्याकडून. वेलकम करणजी फिरंगणे, आपलं हार्दिक स्वागत आहे. भरपूर फॅन्स आहेत जांभूळपाडा संघाचे. मागच्या सत्रापासून काय जबरदस्त कामगिरी हा संघ करत आहे. पीटीसीचा नंबर 1 संघ म्हणून या टीमकडे पाहिलं जातं, कारण मागच्या सत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर रँक केला होता आणि टोटल 9 स्पर्धांचं विजेतेपद त्यांनी मागच्या हंगामामध्ये जिंकलं होतं. हवेत आहे बॉल, सहज सोपा झेल कव्हर्स मध्ये. फलंदाज बाद. पहिला धक्का वाहुली संघाला. प्रणित बॅक टू द पॅव्हिलियन. म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे जशी फिल्डिंग सजवली आहे त्या अनुसारच गोलंदाजी होते. ही खूप जमेची बाजू आहे. जांभूळपाडा संघ उगाच क्रमांक 1चा संघ म्हणून गणला जात नाही. त्यामध्ये क्वालिटी क्रिकेट दिसतंय आपल्याला. जसं सुरेश पादेने क्वालिटी स्टार्ट दिलं, त्यानंतर भावेश क्वालिटी वर्क करतो या ठिकाणी, आणि तितकंच ब्रिलियंट परफॉर्मन्स या ठिकाणी फिल्डिंगच्या माध्यमातून. म्हणजे जवळपास तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सक्षम संघ जो आहे तो संघ नक्कीच कुठल्याही नावारूपाला पुढे जाऊ शकतो. निश्चितच. आणि तुम्हाला या चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये जर चॅम्पियन बनायचं असेल तर तिन्ही विभागांमध्ये खूप छान कामगिरी करावी लागणार आहे, आणि ते सर्वच गुण आपल्याला दिसत आहेत जांभूळपाडा टीमकडे. नवीन बॅट्समन शुभम आलाय, एक दर्जेदार क्लास फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे वाहुली टीमच्या माध्यमातून. शुभम हो, परंतु आल्या आल्या खूप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा दूर राहिला चेंडूपासून. बीट झालाय. चांगला वेग पाहायला मिळतोय गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पूर्णपणे केली जात आहे. षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅकफुटला आहे सध्या तरी वाहुली संघ. धावसंख्या 1 बाद 10. नक्कीच. आणि सुरेश पारधी सिनियर खेळाडू आहे.
एकंदर आपण जर सर्व खेळाडू बघितले तर एक दोन खेळाडू वगळता बाकी सगळं यंगस्टरचा भरणा आहे आणि नक्कीच हे इमर्जिंग स्टार असणार आहे जांभूळपाडा संघ. ह्या तुमच्या वयामध्ये सुद्धा तुम्ही इतकं चांगले सक्सेस मिळवले तर नक्कीच तुम्ही जसे सिनियर होत जाल तसं तसं तर पुढे अजून ख्याती मिळवाल याबद्दल शंका नाही. कारण त्यांच्यामध्ये हुकमीचा एक्का आहे जो चांगला मेंटॉर आहे त्यांचा, तो म्हणजे सुरेश पारधी. नक्कीच चांगल्या संघाची बांधणी केली आतापर्यंत सुरेश पारधीने. आणि दुसरीकडे वाहुली संघ आपण पाहिला तर निश्चितच हा संघ देखील प्रतिभावंत खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे फलंदाजांचा कस लागतोय. फलंदाजांची कसोटी या ठिकाणी लागलेली आहे, कारण जी खेळपट्टी आहे ती गोलंदाजांसाठी फारच पोषक आहे. त्यामुळेच ज्या फलंदाजाकडे चांगलं तंत्र असेल आणि खेळपट्टीचं स्वरूप लवकर जो फलंदाज जाणून घेईल तोच फलंदाज मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे धावा जोडू शकतो. नक्कीच जसं आपण पहिल्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलं की 47 धावा ठोकल्या त्या पंकजने. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये बंटीने काय क्लास फटके दाखवले आणि त्या जीवावरती बंटीने एक हाती किल्ला सुद्धा लढवला. तर नक्कीच क्लासिकल फलंदाजी झाली पाहिजे. तंत्रशुद्ध काम इथं करण्याचं गरज आहे, कारण खेळपट्टी दोघांसाठी आहे, बॉलिंगसाठी सुद्धा आणि फलंदाजीसाठी सुद्धा आहे. परंतु दोघांची क्वालिटी कशी पाहिजे तरी क्लासिकल पाहिजे. गोलंदाजी क्लासिकल होऊ लागली आहे या दोन लागोपाठच्या षटकाचा विचार करता आपण जबरदस्त परफॉर्मन्स दिले गोलंदाजांनी. दरम्यान या स्पर्धेला सहकार्य करणारे गुरुनाथ फिरंगणे मॅन फ्रॉम जांभूळपाडा यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत बिपिन म्हात्रे आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. नवीन षटकाला प्रारंभ करतोय विशाल. चांगला फटका जरूर आहे, परंतु वायडिश लॉंगॉनला खेळाडू तैनात. मिसफील्ड झाली आहे, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. नशिबाचा चौकार म्हणू शकतो आपण. मिसफिल्डिंगचं कारण ठरलं की हा चौकार बहाल झाला. फटका छान होता अराउंड द कार्पेट. पाहुण्यांचं आगमन झालं या चौकाराने. फिरंगणे साहेब आपलं हार्दिक स्वागत. आणि मॅम द मॅचचे स्पॉन्सर सुद्धा आहेत. चांगलं मोलाचं योगदान आहे आपलं आमच्या ह्या स्पर्धेसाठी. नक्कीच आपले शतशः आम्ही आभारी आहोत. हनुमानकडून चूक पाहायला मिळाली. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू विकेट किपरच्या हातात असताना धाव घेण्याचा हा प्रयत्न. फलंदाज बाद. धावचीच्या रूपात बॅट्समन आउट होऊन तंबूत परततोय वीरू. अशा क्रुशियल मुवमेंटला तुम्ही अशा प्रकारची विकेट फेकू शकत नाही. तुम्हाला थांबणं गरजेचं होतं, कारण विकेटचं पतन होतंय आणि धावफलक सुद्धा इतका वेगाने पुढे जात नाही की तुम्हाला इतकी हाराकारी करणं गरजेचं आहे, स्ट्राईकला जाणं गरजेचं आहे. कारण कधी कधी असं म्हटलं जातं की कोणावरती विसंबूर राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावे. जर बरोबर ठरला तर आनंद मिळतो आणि चुकीचं झाला तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा तुम्हाला एक अनुभव पणाला लावतो मिळतो. त्या अनुभवाच्या शिदोरीच्या जोरात तुम्ही पुढे जाऊ शकता. पण या ठिकाणी काय होतंय, फलंदाज येतात आणि स्ट्राईक रोटेट करायचा प्रयत्न करतात, पण तुम्ही स्वतः खेळा. असं म्हटलं जातं की खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचं असेल तर एकट्याने लढायला शिका. एकट्याने लढाई जो करतो जशी बंटीने केली आणि नक्की त्यांनी संघाला आपल्या पुढे कॅरी केलं. निश्चितच एक फलंदाज जरी चांगली बॅटिंग करत असला तरी 4 षटकांच्या खेळामध्ये एक चांगली धावसंख्या उभी होऊ शकते. यावेळेस चांगला फटका आहे, फुल अँड सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गुल षटकार. पहा, ज्या गोष्टीची चर्चा मी आधी देखील केली होती की 10% चांगल्या चेंडूंवर फटके आलेले आहेत षटकार चौकार, आणि 90% षटकार किंवा चौकार जे आहेत ते अशा कमजोर चेंडूंवर आलेले आहेत. हा चेंडू जरूर कमजोर होता, आखूड टप्प्याचा होता, जास्त बाउन्स नव्हता, कम्फर्टेबल हाईट होती फलंदाज समीरसाठी. नवीन बॅट्समन आहे, मात्र नवीन बॅट्समननं आल्या आल्या त्याचा तडाखा आणि धूमधडाका दाखवलाय षटकार. नक्कीच समीरसाठी ती वेळच आहे. पूर्णपणे तयार होऊन आल्या, धावसंख्या जाऊन त्यांनी पोहोचवली ती 20 वरती. चेंडूच्या मेरिटनुसार फटका लागावला, कारण तुम्हाला लुझर वनचा नक्कीच इथे कॅपिटलायझेशन छानपैकी करायचं आहे. लुझर वन मध्ये सुद्धा तुम्ही विकेट फेकला तर नक्कीच तुम्हाला नुकसान भरपाई मोजावं लागेल. या ठिकाणी लुझर वन होता, पण तो नीटचा एलिव्हेशन नाहीये, सेफ झोन मध्ये जातोय, डिक्लेअर झोन मध्ये सिंगला प्राप्ती होते. चेंडू ओव्हरपिच होता, परंतु नीटचं एलिव्हेशन नव्हतं. कारण फलंदाजी करताना तुम्हाला भान ठेवायचं ते म्हणजे डिक्लेअर झोनचं. त्यानुसार जर तुम्ही चांगले फटके लगावले तर नक्कीच तुम्हाला चांगल्या धावांचा इथे परिणाम झालेला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ह्या सिंगलने, ती म्हणजे 21 वर, 21 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद झालेत. तिसरं षटक सुरू आहे. जवळपास आता 9 चेंडू फक्त पर्याप्त आहे तुमच्याकडे. नक्कीच अजय, मला आता इथे वाटतं की ही धावसंख्या 35 ते 40च्या आसपास जाऊ शकते. अगदी बरोबर. अजूनही आपण पाहिलं तर 8 चेंडू आहेत. 8 बॉल्समध्ये 2 मोठे फटके जरी आले
तरी 35 प्लस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे आणि दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली क्षमता आहे चांगले शॉट्स खेळण्याची. विशालचा पुढचा बॉल, यावेळेस स्ट्रेट बॅटचा फटका आहे परंतु मिस टाइम स्ट्रोक. उंची फार जास्त आहे फटक्यामध्ये. लॉंग ऑफचा खेळाडू आला परंतु चूक झाली आहे. पवननं झेल ड्रॉप केला आहे. 2 धावा मिळत आहेत बॅट्समन शुभमला आणि हा सुटलेला झेल फार महागात पडू शकतोय जांभूळपाडा टीमला. नक्कीच, कारण तुमचा इथे फार गवगवा होतोय. तुम्ही पीटीसीचे चांगल्या क्रमांकाचे संघ म्हणून गणले जात आहेत. तुमच्यामध्ये एक एक चूक सुद्धा तुम्हाला भारी पडू शकते भविष्यामध्ये. अशा चुका नक्कीच केल्या तर तुमच्या समोरचा संघ तुमच्यावरती नक्कीच हावी ठरू शकतो. या ठिकाणी हावी ठरतात फलंदाज जणू काय. धावसंख्या जाऊन पोचली आहे या 2 धाव्याने 23 वर. पाहुण्यांचं आगमन होत आहे. वारंवार इथे मान्यवरांची मांदियाळी सुरू आहे, कारण हे प्रेम आहे आमच्या MD साहेबांवरचं. हे प्रेम आहे ओमसाई अमने लोणार क्रिकेट असोसिएशनचं वरचं, ज्या प्रेमाखातर अनेक पाहुणे सलग 3रा दिवस ह्या स्पर्धेला भेट देत असताना. तर आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात केली जाईल. थोड्या वेळासाठी खेळ थांबलेला आहे. 23 रन्स ऑन द बोर्ड. 4थ्या षटकाचा खेळ अजूनही व्हायचा बाकी आहे. हे 3रं षटक मार्गस्थ आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज विशाल. बॉल खाली राहिलाय मात्र नेत्रदीपक फटका, परंतु फिल्डरला बीट करू शकला नाही मिडॉनकडे. चांगली फिल्डिंग, परंतु एक धाव जरूर पूर्ण केली फलंदाज शुभमनं. सिंगल आली शेवटच्या बॉलवर. 3 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या वाहुली संघाची आपण पाहतोय 2/24. यानंतर होणारा सामना पाहायला विसरू नका. जय महाराष्ट्र भोईरपाडा विरुद्ध तलवली स्पोर्ट्स तलवली. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना मी विनंती करतोय आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. शुभागमन होत आहे ग्रामपंचायत किरवलीचे विद्यमान सदस्य राकेश दिगाडकर यांचं. स्वतः चांगले क्रिकेटपटू देखील आहेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध संघासाठी आकर्षक ट्रॉफी देखील देण्यात आलेली आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या, जे सुरेश पादेने षटक हाताळलं होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये भावेशच्या फक्त 6 धावा भावेशने खर्च केला, परंतु एक महत्वाचा गडी गारद केला. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये सरासरी होती 5.0, पण आता ती सरासरी थोडीशी वाढली आहे, 8.0 पर्यंत पोहोचली आहे. अजून या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये मी तर म्हणतो की 8 ते 10च्या सरासरीच्या पुढे जावं लागेल. 35 ते 40 धावा जर उभ्या केल्या तर जसं सामना झालेला वाशेर आणि कुकसेयामधला तसा सामना इथे रंगू शकतो. दरम्यान आमचे परम मित्र सन्माननीय साईनाथजी बजागे साहेबांचं सुद्धा आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत. साहेबांच्या माध्यमातून आमच्या ह्या स्पर्धेला 1, 2, 3, 4 अशा ह्या आकर्षक ट्रॉफीज, इम्पोर्टेड ट्रॉफीज विथ मेटॅलिक कलर्स लाभलेले आहेत. ते साईनाथ बजागे यांचं व्यासपीठावरती आगमन झाले. सुस्वागतम. भरपूर पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. तर ट्रॉफीचा आपण विचार केला तर साई बजागे यांच्या माध्यमातून आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी, मॅन ऑफ द सिरीजसाठी LED देण्यात येणार आहे. ती म्हणजेच आनेगावचे उद्योजक, युवा उद्योजक समीर घोडविंदे साहेब आणि दळेपाडाचे युवा उद्योजक जे आहेत एकनाथजी भोईर यांच्या माध्यमातून. तर आयोजकांच्या वतीने या दोन्ही मान्यवरांना नम्रतेची विनंती आहे, आमंत्रण आहे, आपण यायचं आहे व्यासपीठावर. तुमची वाट या ठिकाणी आयोजक पाहतायत. आकुटप्प्याचा बॉल पुल केलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. फिल्डर आहे, थोडीशी वर खाली आउटफील्ड आहे, तेथे फिल्डिंग करणं सोपं नाहीये. चेंडूची फेक जी आहे, थ्रो जो आहे तो खूपच दिशाहीन पाहायला मिळाला. त्याचा फायदा उचललाय फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट. विकी गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. आपण पाहतोय की सुरेश पारधी फार अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे गोलंदाज आहेत ते तिन्ही गोलंदाज युवा आहेत. मात्र मागच्या सत्रामध्ये काही कामगिरी केली या तिन्ही गोलंदाजांनी, विशेषतः भावेश पारधी आणि विशाल आणि विकीने देखील जबरदस्त मारा केलाय. आता विकी गोलंदाजी करतोय. नक्कीच हे कारण म्हणजे की सुरेश पादी त्यांना चांगले धडे देतोय. खूप सिनियर खेळाडू आहे. त्याचा पूर्णपणे अनुभव त्यांना शिकवतोय, पूर्णपणे क्वालिटी निर्माण करतो त्या तिघांमध्ये आणि यंगस्टरांना इथे चांगली ख्याती प्राप्त करून देते. तो म्हणजे सुरेश पारधी. यावेळेला फुलटॉसला लॉफ्ट केलाय ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या जवळ. थोडंसं स्किट होत होता सुरेश पारधीच त्या ठिकाणी, पण तो स्वतःला आवरलं. त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी सुद्धा सुंदररित्या 2 धावा पूर्ण केल्या. कारण ती वेळच तशी रिस्क घेण्याची. फटके रिस्क येत नाहीत, परंतु खेळपट्टीची रिस्क घेतलं जाते. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं जाते आणि गरजेचं आहे. त्याचं कारण ठरतं की या 2 धावांनी धावसंख्या 28 वर पोहोचली आहे, जो आमचा लकी आकडा आहे सन्माननीय MD साहेबांचा. 28 ऑन द बोर्ड. क्या बात आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके येत नाहीत, त्यामुळे एकेरी धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये करणं गरजेचं आहे आणि तेच कार्य सुरू आहे समीर आणि शुभम कडून. यावेळेस सुरेख टायमिंग आहे. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून सीमा पार. हा षटकार. काय जबरदस्त टायमिंग साधलंय. एकूणच आपण पाहिलं तर एफर्टलेस फटका आहे. जास्त ताकदीनिशी फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. लॉंग ऑन, स्ट्रेटिश लॉंग ऑनला थोडासा फटका मारला. त्यामध्ये आपण पाहिलं तिथे फिल्डरच नव्हता आणि 6 धावा प्राप्त केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वर. 34 धावा.
या फटक्यामध्ये खासियत होती की फ्रंट फुटला आला होता थोडासा आणि चेंडू अगदी स्लॉटमध्ये ओव्हर पिच मिळाला, हाफ वॉली करून छानपैकी सरळ बॅटने ड्राईव्ह केलं होतं आणि जवळपास ॲज पर पॅरल स्ट्रोक हा फटका क्रिएट झाला आणि या षटकाने धावसंख्या वेगाने पुढे सरकली ती म्हणजे 34 वर. छानपैकी या ठिकाणी धावसंख्या होऊ लागले कारण अजून 3 चेंडू पर्याप्त आहेत. विकीच्या ह्या शेवटच्या षटकामध्ये आक्रमण सुरू झालंय. हाफ ट्रॅकर होता पण तो थोडासा अर्ली खेळले, चेंडू हवेत आहे पण तो नो मॅच मध्ये टप्पा पडतोय. 2 धावा सर तिथं पूर्ण होती. रिस्क घेत आहेत, मिडलिंग झालं नाही नीटचं आणि तिसरी सुद्धा रिस्क घेतलीये. त्या ठिकाणी विकेट जणू का फेकली असं वाटतंय. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. कुठेतरी हा चुकीचा निर्णय त्या ठिकाणी म्हणावा लागेल समीरचा, कारण शुभम चांगली बॅटिंग करत होता. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्या व्यतिरिक्त दुहेरी धावा जोडत होता. 14 धावांचं योगदान दिल्यानंतर शुभम बाद झालाय. चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या 3 बाद 36. मात्र कुठेतरी समीरला असं वाटतंय की मी या गोलंदाजाच्या विरोधात एक मोठा फटका खेळू शकतो, त्यामुळेच त्याने स्ट्राईक स्वतःकडे घेतलेली आहे. पाहायचं काय घडतं पुढच्या बॉलवर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नक्कीच अजय, कारण समीरकडून सुद्धा एक षटकार आपण पाहिलेला आहे ऑलरेडी आणि तो सुद्धा प्रयत्न करतो. या ठिकाणी थोडासा अर्ली खेळला, चेंडू फ्रंट फुटला घेऊन मारायचा होता. स्विंग छान केली होती परंतु बॅटची कड लागून चेंडू टावल होतोय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने त्या ठिकाणी डिक्लेअर झोन नाहीये आणि त्याचं पूर्णपणे संधी त्या ठिकाणी निर्माण झाली. अजून धाव त्या ठिकाणी अतिरिक्त जमा केल्या आणि धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 38 वरती. 38 ऑन द बोर्ड. म्हणजेच बऱ्यापैकी स्कोर उभा केलेला आहे जय हनुमान वाहुली संघानं. पहिल्या ओव्हरमध्ये सुरेश पारधीने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर भावेशनं फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. परंतु तिसऱ्या षटकापासून गिअर चेंज केले फलंदाजांनी आणि रनिंग बिटवीन द विकेट चांगली केलेली आहे. दुहेरी धावा जास्तीत जास्त पळून पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळेच संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली. लास्ट बॉल फेस करतोय समीर. स्विंग अँड मिस. बॉल थोडासा खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये देखील आला आणि फलंदाजाला बीट करून विकेट किपरच्या हातात निघून गेलाय. तर शेवटच्या बॉलवर एकही धाव प्राप्त करता आली नाही समीरला. अशा पद्धतीनं इनिंगची समाप्ती होते. 4 षटकांच्या खेळामध्ये 3 बाद 38 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान वाहुली टीम कडून. नाणेफेक आल्यानंतर प्रथम बॅटिंग केले आणि आता हा सामना जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 39 धावांचं टार्गेट श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा ए टीम समोर. आपण लगेच पुढील सामन्याच्या टॉस कडे जाणार आहोत. बिग मॅच परत एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. 2 मोठे संघ जय महाराष्ट्र भोईरपाडा आणि तळवली स्पोर्ट्स तळवली. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं आहे. तळवली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. जय महाराष्ट्र भोईरपाडा संघाच्या कॅप्टनला विनंती आहे त्वरित टॉस साठी यायचं आहे, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नक्की छानपैकी शुभमने साथ दिली म्हणू शकतो. ज्या शुभमची विकेट फेकली गेली ते कारण ठरलं की शेवटच्या काही चेंडूंमध्ये अजून धावांचा आलेख वाढला असता, पण तो समीरची मानसिकता वेगळी होती. समीरला नंतर फारसं काय करता आलं नाही कारण शुभमने जे फटके लगावले ते नक्कीच कॉन्फिडंट होते. समीर त्यानंतर शेवटी चाचपडला स्ट्रगल करत होता आणि समीरच्या बॅटमधून योगदान लाभलं ते म्हणजे 10 धावांचं. शुभमने 14 धावांची खेळी साकार केली. तर अशा प्रकारे 38 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये निर्माण केल्या वाहुली संघाने आणि 39 धावांचं लक्ष ठेवलंय. 2 कॅप्टन्स आलेले टॉस बॉक्स मध्ये. पुढच्या सामन्यासाठी टॉस केला जाईल. त्या ठिकाणी अजय घरत असतील. विरूच्या बॅटमधून 6 धावा, प्रणितने 8 धावांचं योगदान दिलं. शुभमने लाजवाब 4 डबल्स काढले आणि षटकार घणाघाती खेचला. परंतु बॅड लक की तो शेवटच्या 2-3 चेंडूंसाठी हवा होता. परंतु जर त्याला महत्व नाही क्रिकेटमध्ये हे तितकंच खरं आहे. समीरने सुद्धा या ठिकाणी 9 धावांचं योगदान दिलं. अशा प्रकारे 38 धावा 39 धावांचं लक्ष. तर आपण वळतो या ठिकाणी टॉसकडे, ज्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ असते या पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. थँक्यू सो मच मनोज कारवे. तर टॉस या ठिकाणी केला जात आहे. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल उजव्या बाजूला आहे तळवली संघाचे संघनायक खिजर रईस आणि डाव्या बाजूला मनीष भोईर जे भोईरपाडा संघाचे संघनायक आहेत. तर भोईरपाडा विरुद्ध तळवली ही मॅच आहे. टॉस कॉइन तुम्हाला दाखवतो. एका बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 आणि दुसऱ्या बाजूला आहे ओम साई आमणे लोणाड क्रिकेट असोसिएशन. तर गुरुनाथ फिरंगणे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. मनीष भोईर कॉल देत आहेत. ओम साई आमने लोणाड असा त्यांचा कॉल
आणि तेच आलेलं आहे. तर टॉस जिंकला या ठिकाणी आपण पाहतोय मनीष भोईर यांनी. टॉस विनिंग कॅप्टनला अध्यक्ष साहेब मदन दत्तू जाधव यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे, सन्मान चिन्ह आहे आणि थम्सअप कोल्ड्रिंक्स विश्वास अनंत पाटील माजी सरपंच वाशेर यांच्या माध्यमातून. मनीष, एकूणच कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? खूप चांगलं वाटते. खूप चांगलं आयोजन आहे आणि प्री एंट्री टुर्नामेंट म्हणजे खूपच मेजवानीसारखं आहे खेळाडूंना. तर या मेजवानीचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला मात्र चांगलाच खेळ देखील दाखवावा लागणार आहे. प्रथम पारितोषिक चमचमीत बाईक आहे. तर टॉस तुम्ही जिंकला आहे पहिल्याच मॅचचा, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करणार आहात. 4 ओव्हरची मॅच आहे. समोर तळवली संघ आहे जो एक मजबूत संघ आहे पडगा टेनिस क्रिकेटचा. तुमची टीम देखील दर्जेदार आहे. साधारणतः किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील? 40 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. काय चेंजेस झालेले आहेत तुमच्या टीममध्ये? गतवर्षीचा संघ, यावर्षीचा संघ? जे अनुभवी प्लेयर होते ते आमचे दोघे आम्ही मिस आउट करतो त्यांना. बाकी सर्व यंगस्टर आहेत आम्ही. थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी. शुभेच्छा. कि जर टॉस महत्वपूर्ण था आपके लिए? इम्पोर्टेंट था लेकिन टॉस जीतते तो भी बैटिंग लेते. बिल्कुल, तलोली टीम ने कई बार ऐसा किया भी है, बैटिंग करना पसंद करते हैं, तो आपको मनचाहा शुभा मिला है. कितने रनों तक जाना चाहोगे? ज़्यादा से ज़्यादा रन मारने की कोशिश करेंगे. कामरान क्या टीम में है? यस. और क्या कहना चाहोगे ओम साई आमने लुनार क्रिकेट एसोसिएशन के बारे में, एमडी सर के बारे में? बहुत अच्छा टूर्नामेंट रखा है और हम लोग का भी ये पहला टूर्नामेंट, इंशाल्लाह इसको जीतने की कोशिश. थँक्यू सो मच हमसे बातचीत करने के लिए. ऑल द बेस्ट. तर मित्रांनो, टॉस झालेला आहे. पुढील सामन्याचा भोईरपाडा संघाने टॉस जिंकला. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कमेंट्री बॉक्स. ओके, थँक्यू अजय. तर या ठिकाणी धावांचा पाठलाग सुरू केला जातोय. सुरेश आणि अजय मैदानामध्ये आहेत. सलामीची जोडी. गोलंदाज भूषण, निशान जाधव, ज्याचा पहिला चेंडू बघितला आपण. लक्ष्य आहे 39 धावांचं जांभूलपाडा ए संघापुढे हा सामना जिंकण्यासाठी. कॉम्पिटिशन असणार आहे, फायटिंग असेल, असावी सुद्धा. अर्ली खेळतोय या ठिकाणी सुरेश. चेंडू येण्याच्या आधीच अजय बॅट फिरवतोय, रोल करतोय वेगाने. दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे माननीय श्री प्रसन्न भोईर साहेबांचं. अगदी प्रसन्न, नावाप्रमाणे प्रसन्न आहेत आणि त्यांची दररोज आपल्याला उपस्थिती देखील लाभते. या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर देखील आहेत. वन ऑफ द स्पॉन्सर्स, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये. हो, अजय भरपूर स्ट्रगल करताना दिसतोय. या हंगामामध्ये कुठेतरी त्याची तेवढी चांगली सुरुवात झालेली नाही. लेग बायचा इशारा, हा बॉल शरीराला लागला होता. गतवर्षी काय भन्नाट फॉर्म मध्ये होता हा फलंदाज. परंतु हेच क्रिकेट आहे ना मनोज. एक सत्र कदाचित तुमच्या नावावर असतं तर पुढच्या सत्रामध्ये तुमच्याकडून चांगली कामगिरी होत नाही. कधी कधी एका सामन्यामध्ये तुम्ही खूपच जबरदस्त कामगिरी करता आणि पुढच्याच मॅचमध्ये शून्यावर देखील बाद होत असता. क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. नक्कीच क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी असं म्हटलं जातं. ग्लोरियस कधी, जेव्हा तुम्ही सुंदर खेळता, आणि अनसर्टेन जेव्हा की तेव्हा तुम्ही खूप खराब खेळता. नक्कीच मिश्रण आहे क्रिकेट म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टींचं. त्यात चांगलंही घडतं, कधी झिरो तर कधी हिरो बनतो माणूस. हा सुरेश पारधीचा बॅट मधून लॉफ्टेड ड्राइव, व्हॉट अ स्ट्रोक, दूर गगन की छाव में षटकार. That's a big strike from Suresh Pardi. Cross batted hit, but right out of the screws, and it's gone long way for a 6. He gets off the mark with a huge 6. Score moves up to 7 runs without loss. अगदी रडार मध्ये चेंडू मिळाला. ओव्हर पिच चेंडू होता आणि काय बॅकलिप वेगाने फिरवली. अगदीचा वापर, टायमिंग परफेक्ट होतं. जणू काय चेंडू ती मोहरच लगावली होती. चेंडू जेव्हा रिलीज झाला गोलंदाजाकडून तेव्हाच या चेंडूची षटकार म्हणून मोहर लगावली होती. धावसंख्या जाऊन ठेपली ती म्हणजे 7 वर. 7 धावा आणि कोण कणावरती करेल मात, या सामन्याचं चित्र नक्कीच हळूहळू स्पष्ट होईल. यावेळेला सुद्धा सुरेशने फुलटॉसला ड्रॉप करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू हवेत होता. झेल बाद होतोय. संयम हरवला. पेशन्स इज इम्पॉर्टंट हिअर. सुरेश बाद. पुन्हा एकदा आपल्याला क्रिकेटची अनिश्चितता पाहायला मिळालेली आहे. हा बॉल खरं तर सीमारेषेच्या बाहेर जायला पाहिजे होता, कारण फुलटॉस बॉल होता. मात्र अचूक टायमिंग साधता आलं नाही सुरेश पारदीला आणि स्वतःशीच खूप निराश झालाय, कारण या चेंडूचा त्याला फायदा उचलता आला नाही. चांगला जेल डीप मध्ये पाहायला मिळाला. पहिलं यश आपल्या संघाला मिळवून दिलंय गोलंदाज निशांतनं. धावसंख्या
एक बाद 7. सुरेश पारधीने फक्त 6 धावा जोडल्या. ऍब्सोल्युटली युअर राईट अजय. माइंड गेम आहे क्रिकेट म्हणजे. माइंडनी चालत शांत डोक्याने. MS धोनीचं डोकं शांत, सचिनचं डोकं शांत, विराट कोहली जरी अग्रेसिव्ह असेल बॉडी लँग्वेजमध्ये तरी सुद्धा तो शांतपणेच खेळत असतो. जर तुम्ही सर्वोत्कृष्ट खेळाडू बनवू शकता. जर चांगला षटकार आलाय, खराब चेंडू होती षटकार, चांगला चेंडू षटकार आलाय, त्यानंतर जर खराब चेंडू ते तुम्ही नक्कीच विकेटचं पतन करता, तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार स्वतःसाठी. कारण अशा वेळेला संयम फार महत्वाचा होता. फुलटॉस होता चांगला लॉलीपॉप, परंतु नीटचं इलेक्शन करता आलं नाही. कारण सुरेश या ठिकाणी नक्कीच थांबणं गरजेचं होतं. आणि 7 वरती पहिला इथे धक्का बसतोय सुरेश पारधीच्या रूपाने. एक संजीवनी प्राप्त झाल्या म्हणू शकतो माऊली संघाला. हा मोमेंटम नक्कीच इथे या ठिकाणी टिकून ठेवावा लागेल. फुलटॉस बॉलवर जरूर विकेट प्राप्त केली आहे, परंतु पुन्हा एकदा गोलंदाज निशांतने सिद्ध केले की तो विकेट टेकिंग गोलंदाज आहे, फ्रंटलाईन गोलंदाज आहे. बऱ्याचदा त्याने 3 बॉलमध्ये 3 विकेट किंवा 4 बॉलमध्ये 4, 5 बॉलमध्ये 5 विकेट घेण्याची किमया देखील त्याने केलेली आहे. असा हा गोलंदाज आहे. युवा आहे परंतु खूपच प्रतिभावंत. ऍब्सोल्युटली. थोडासा चेंज ऑफ पेस सुद्धा होता त्या ठिकाणी. टायमिंग मिस झालं सुरेशचं. एलिव्हेशन कमी होतं. पाहायचे पुढचा चेंडू. निशांतचा हा चेंडू पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न. अलॉन द कार्पेट शॉर्ट मिड विकेटला कव्हर करेपर्यंत सिंगल वेगाने ते चिकी सिंगल घेतलं जात आहे. सिंगल डबल होती सुद्धा भर दिला पाहिजे. पहिलं षटक समाप्त झालं. लक्ष्य 39 धावांचं 4 षटकांमध्ये. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरेशची महत्वाची विकेट जी पतन झाली ती पाहता 8 धावा फलकाती पाहतो आपण. जांभूलपाडा संघाची धावसंख्या. खेळपट्टीवर असलेले फलंदाज आपण पाहतोय. अजय पारधी सलामीचा फलंदाज आहे. 3 चेंडूंचा सामना केलाय. अजूनही अकाउंट त्याचं ओपन झालेलं नाही. 1 डाऊनला आलाय सुरेश पारधीचा मोठा बंधू हनुमान पारधी. त्याने मात्र आपलं अकाउंट सिंगलनं ओपन केलंय. उर्वरित 3 षटकांमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच भरपूर रंगतदार अवस्थेत जाईल असं चित्र सध्या तरी दिसतंय आपल्याला, कारण 18 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण आहे. नक्कीच अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि PTCचा एक क्रमांक नंबरचा संघ, नंबर 1चा संघ आहे. क्वालिटी क्रिकेट दडलेला आहे. यंगस्टरांचा भरणा आहे. हनुमान हा सिनियर खेळाडू. चांगली बॅटिंग मात्र करावी लागणार आहे. अजय एक असा फलंदाज आहे जो बाहुबली फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे आणि कुठल्याही बॉलवर मोठा फटका खेळण्याची क्षमता आहे. पॉवर हिटर आहे. हनुमानकडे देखील भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि बऱ्याचदा त्याने देखील चांगल्या मॅच विनिंग इनिंग्स खेळलेले आहेत. लांब पल्ल्याचे षटकार त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळत असतात. पॉवर प्लेची समाप्ती झाली आहे. गोलंदाजीसाठी आलाय अभि ठाणगे. अभिचा पहिला बॉल. फुल टॉस बॉल हो सोडून दिलाय. नो बॉलचा इशारा. ओव्हर वेस्ट आहे. बीमर चेंडूची हाताळणी केली अभिनं आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय. पहिलं षटक चांगलं पाहायला मिळालं होतं. फलंदाजांवर थोडंसं प्रेशर देखील निर्माण झालं होतं. गडी देखील बाद केलाय बाहुली संघानं. मात्र अशा प्रकारची गोलंदाजी खूपच घातक ठरणार आहे. पुढचा बॉल असेल फ्री हिट. ऑफ साईडला आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर एक फिल्डर आहे. यावेळेस ओव्हर पिच बॉल फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या वरून. उत्तुंग षटकार. फारच सुमार दर्जाची गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. अभिच्या माध्यमातून चांगला गोलंदाज जरूर आहे, परंतु पहिलाच बॉल बीमर टाकला आणि त्यानंतर फ्रीहिट बॉल अगदी ओव्हर पिच फलंदाजाच्या रडारमध्ये होता. खूप चांगलं टायमिंग साधलं. सरळ बॅटचा खरं तर हा फटका पाहायला मिळाला. जास्त क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. ऑन साईडला काऊ कॉर्नर सीमारेषा सहज क्लिअर केली बॅट्समन हनुमान पारधीनं. हनुमान पोहोचलाय 7 धावांवर. संघाची धावसंख्या गरुड झेप घेताना दिसते आपल्याला. 15 धावांवर जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. जांभूळपाडा ए संघाला. पुढचा बॉल घेऊन अभि राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडूची लाईन खराब आहे. डाव्या इष्टीच्या बाहेर बॉल वाईड. हे षटक खर्चिक आणि लांब लचक देखील पाहायला मिळते. 2 अवांतर चेंडू आतापर्यंत टाकलेत. एकच लिगल बॉलची फेक केलेली आहे आणि त्यामध्ये 8 धावा तब्बल खर्च केलेले आहेत. अवांतर धावांवर कुठेतरी रोख लावावी लागणार आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे, परंतु तसं काही घडताना दिसत नाही या षटकामध्ये. हा बॉल चांगला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. थोडासा अपील विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु बाउन्सवर बॉल विकेट किपरच्या हातात गेलाय. बीट केलंय फलंदाजाला. गुड कमबॅक डिलिव्हरी. समीकरण आपण पाहायला गेलो तर अजूनही
16 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त 23 धावांची आवश्यकता. थोडंसं पारडं जड झालेलं आहे जांभूळपाडा संघाचं. फुलटॉस यावेळेस चांगलं टायमिंग साधलंय. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या वरून. हा फ्लॅट षटकार. हनुमान पारदीकडून संघाला विजयाच्या दिशेनं घेऊन जात आहे हनुमान पारदी. 2 षटकारांच्या साहाय्यानं 13 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर आणि आता जिंकण्यासाठी फक्त 17 धावांची आवश्यकता आहे. अभि पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र वरची कडा लागली आहे. प्रत्येक बॉलवर खरं तर षटकार लगावण्याचा प्रयत्न होतोय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वर. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतर देखील 2 षटकांचा खेळ व्हायचा आहे या मॅच मध्ये. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. पहिली मॅच आपण पाहिली विकी स्पोर्ट्स कुक्सी आणि ओम साई वाशिरे या 2 संघादरम्यान. विकी स्पोर्ट्स कुक्सी संघानं ती मॅच जिंकली. 4ही गोलंदाजांनी त्यांच्या खूप भेदक मारा केला आणि बॅटिंग मध्ये अंडर प्रेशर बंटीनं 30 धावांची खेळी साकारली होती, ज्याच्या जोरावर 4 षटकांमध्ये 39 धावा त्यांनी जोडल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये धनेश 11 कुक्सी संघानं बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाला पराभूत केलं. ओहो हो हो, हा बॉल पहा पुन्हा एकदा बीमर चेंडू. या षटकातील हा दुसरा बीमर चेंडू. अजिबात लय मध्ये दिसला नाही हा गोलंदाज अभि आणि आता मात्र त्याला या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी बॅन करण्यात आलेला आहे, कारण 2 बीमर चेंडू एकाच ओव्हर मध्ये हाताळले. खराब गोलंदाजी आणि त्याचा पूर्णपणे फटका बसताना दिसतोय जय हनुमान वाहुली संघाला. धावसंख्या 24. पहिला गडी लवकर बाद केला होता गोलंदाज निशांतनं चांगली गोलंदाजी केली होती, मात्र त्याच्या पावलांवर पाऊल ठेवणं गरजेचं होतं अभिला, परंतु तसं काही त्याने केलं नाही. त्याची पावलं दुसरीकडेच गेली आणि आता हे षटक पूर्ण करण्याची जबाबदारी मला वाटतं समीर स्वीकारतोय की काय. यस, पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. याआधी पहिल्या फ्री हिटवर षटकार आपण पाहिला होता काऊ कॉर्नरच्या वरून हनुमान पारदीच्या बॅटमधून. आता मात्र संधी आहे अजय पारदीकडे. स्ट्राईक सध्या आपण पाहतोय अजयकडे आहे. ऑन साइडला लांबवलेलं विखुरलेलं असं क्षेत्ररक्षण आहे. तब्बल 4 खेळाडू सीमारेषेवर तैनात दिसत आहेत. समीरचा हा बॉल चांगला बॉल, जास्त वेग नव्हता, लवकर बॅट फिरवली, चोटी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक असू शकतं. यस, फलंदाज बाद, फ्री हिट वर बाद होतोय, धाव बाद होतोय अजय पारदी. नाही, फलंदाज अजय पारदी. तर अजय पारदीचा पोर फॉर्म कुठेतरी कंटिन्यू दिसतो या सीझन मध्ये. खातं न उघडताच बाद झालाय. 4 चेंडूंचा सामना केला. धावसंख्या 24, 2 गड्यांच्या मोबदल्यात. या ठिकाणी पडगा टेनिस क्रिकेट मधील एक सिनियर खेळाडू अफसर रईस, मॅन फ्रॉम तळवली, यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या षटकामध्ये अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर पोहोचलाय भावेश पारदी. खेचून मारलाय. काय जबरदस्त टायमिंग आहे. हनुमान पारदीच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा षटकार. प्रेक्षणीय फटकेबाजी केली जाते हनुमानकडून. प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत. काय जबरदस्त टायमिंग साधलं जात आहे. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता.
फ्रंटलेग चेंडूच्या लाईन पासून वेगळा केला आणि त्यानंतर आपण पाहिलं की आडव्या बॅटचा प्रहार केला, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर बॉल फेकून दिलाय 6 धावांसाठी. हा तिसरा षटकार हनुमानच्या बॅटमधून. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर आणि आता विजयासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 12 चेंडूंमध्ये. सहज सोपं समीकरण, अगदी ABCD प्रमाणे सहज सोपं समीकरण जांभूळपाडा संघाच्या फलंदाजांसमोर. वाहुली टीमनं निश्चितच एक चांगला फायटिंग स्कोर उभा केला होता. 4 षटकांमध्ये 38 धावा जोडल्या होत्या 4 गड्यांच्या मोबदल्यात, ज्यामध्ये 14 धावांचं चांगलं योगदान शुभमनं दिलं होतं, तर समीरनं देखील 10 धावा जोडल्या होत्या. 8 धावांचं योगदान प्रणीतनं दिलं होतं आणि वीरूने 6 धावा जोडल्या होत्या. फायटिंग टोटल जरूर उभी केली, परंतु जशी गोलंदाजी अपेक्षित होती तशी गोलंदाजी मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली नाही. तब्बल 22 धावा 2 गोलंदाजांनी खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस पुढे सरसावून फुल टॉस वर घेऊन चांगला फटका, फिल्डरला बीट करून बॉल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. हा चौकार. गोलंदाज आकाशचं देखील स्वागत करण्यात आलेलं आहे बाउंड्रीनं. पावलांचा चांगला वापर, फुल लेंथ बॉल होता, फुल टॉस, फुलवर घेऊन खूप चांगला फटका, सरळ बॅटचा फटका मारला होता मिडऑफच्या वरून. खरं तर डीपमध्ये फिल्डर होता, मात्र त्याला देखील संधी मिळाली नाही आणि या 4 धावा बॅट्समन भावेश पारदीच्या बॅटमधून. 6 धावांचा प्रयत्न असेल, मात्र झेल आहे आणि फलंदाज बाद. खरं तर विजयासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. इथे षटकार लगावण्याचा प्रयत्न हुक केला होता, परंतु गॅपमध्ये फटका मारता आला नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूपच जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. जनतेला हा नेताला भला, साऱ्यांची साथ हाय त्याला, म्हणून दादा नवाला आला आहे मनान साला, अशी दादाची आला एकच वाला. सामना संपवण्याचा प्रयत्न होता भावेशचा, मात्र बाद होऊन तंबूत परततोय. हा तिसरा झटका लागलाय जांभूळपाडा संघाला. धावसंख्या 34, अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 5 धावांची गरज. यावेळेस आगळ्या वेगळ्या ढंगानं बॉल टर्न करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. नशिबाची थोडीशी साथ लाभली त्या ठिकाणी बॅट्समन हनुमानला. वरची कडा लागली होती, मात्र विकेट किपरच्या पाठीमागे बॉल निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते. धावसंख्या 3 बाद 35. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स. जांभूळपाडा संघाला कालच निंबवली येथे स्वर्गीय शैलेश स्मृती चषक जी स्पर्धा समाप्त झाली कुरवली निंबवली येथे, त्या स्पर्धेचं विजेतेपद जांभूळपाडा संघाच्या नावावर राहिले. म्हणजेच या नवीन हंगामाची सुरुवात देखील त्यांनी दणक्यात केली आणि इथे मात्र विजयाच्या उंबरठ्यावर आहे. फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सुरेख यष्टीरक्षण, फलंदाज बाद. यष्टीचित. जबरदस्त विकेट किपिंग पाहायला मिळाली मिथूनच्या माध्यमातून. हा बॉल थोडासा प्रलोभन देणारा बॉल होता, पुढे ठेवला होता, फ्रंटफुटवर खेचलं फलंदाजाला आणि स्वतःचा बॅलन्स मात्र राखता आला नाही. क्रीजच्या पुढे निघून गेला फलंदाज, बीट झाला होता त्या ठिकाणी आणि विकेट किपरनं डोळ्यांची उघडझाप होते न होते तोच यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, बेल्स खाली पाडल्या आणि फलंदाजाचं काम तमाम केलंय. फलंदाज बाद झाला या ठिकाणी. वैभव. आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विशाल. सिनियर खेळाडू आपण जर पाहिले तर निश्चितच हनुमान पारदी आणि सुरेश पारदी हे सिनियर खेळाडू आहेत जांभूळपाडा टीमकडे. त्या व्यतिरिक्त विजय पारदीकडे थोडा जास्त अनुभव आहे आणि तो आज मात्र संघात नाहीये. मात्र चांगला इन्फॉर्म बॅट्समन आहे, परंतु त्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त युवा खेळाडू आपल्याला दिसत आहेत आणि या युवा खेळाडूंनीच भरीव कामगिरी मागच्या सत्रामध्ये केली होती. उजव्या बाहेरचा हा थोडासा आखूड टप्प्याचा बॉल, फायदा उचलता आला नाही. चांगली गोलंदाजी जरूर, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकले जात आहेत. चांगलं षटक आतापर्यंत आकाशचं. सामना अजूनही संपलेला नाही, 4 धावांची आवश्यकता आहे आणि फक्त 7 चेंडू आता शिल्लक आहेत. तरी आपण पाहिलं तर पारडं थोडंसं जडच आहे जांभूळपाडा संघाचं, कारण एक शॉटने देखील हा सामना समाप्त करता येऊ शकतो. तोच प्रयत्न केलाय, स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट्स अ 6. मॅच फिनिश केली फलंदाज विशालनं. किरण किरण
जे क्लासिक शॉटनं मॅच समाप्त केली आहे विशालनं. एक विशाल फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सरळ बॅटचा प्रहार आणि संघ विजयी झालाय आजच्या या तिसऱ्या सामन्यामध्ये श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा ए. हार्दिक हार्दिक अभिनंदन जांभूळपाडा संघ अँड हार्ड लक जय हनुमान वाहुली टीम. वाहुली संघाचं देखील कौतुक आणि आपले आभार देखील आम्ही व्यक्त करतोय की तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात. मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे आपण जात आहोत. मॅन ऑफ द मॅच खेळाडूसाठी 2 ते 3 खेळाडू दावेदार दिसत आहेत. मात्र संघ कुठेतरी थोडासा दडपणात आल्यानंतर 1 डाऊनला येऊन अतिशय धमाकेदार इनिंग साकारणारा फलंदाज जांभूळपाडा टीमच्या माध्यमातून ठरलाय मॅन ऑफ द मॅच हनुमान पारदी. 3 षटकारांचा पाऊस पाडला आणि 19 धावांची अतिशय धुवाधार खेळी साकारली. तर हनुमान आपण यायचं आहे व्यासपीठावर. मित्रांनो तुम्ही चॅनल बदलू नका. लगेच एक नवीन मॅच मोठी मॅच तुमच्या समोर येते. जय महाराष्ट्र भोईरपाडा विरुद्ध तळोली स्पोर्ट्स तळोली. टॉस जिंकलाय भोईरपाडा टीमच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. जांभूळपाडा संघाची ही जुनी तलवार आहे हनुमान पारदी. मात्र धार अजूनही कायम आहे. धारदार फलंदाजी त्याची पाहायला मिळालेली आहे. धुवाधार बॅटिंग. व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांना विनंती करतोय गुरुनाथ फिरंगणे आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचं आहे. भरपूर पारितोषिक आपण पाहतोय सामनावीर खेळाडूसाठी. आकर्षक ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर देत आहेत गुरुनाथ पारदी. त्यानंतर बिपिन म्हात्रे यांना विनंती करतोय. रॉकस्टार आहेत बिपिन म्हात्रे. त्यांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर देतोय. तसेच आमच्या पुढील मान्यवरांना विनंती करतोय सोमनाथजी शेलार आपल्या शुभ हस्ते 2 गिफ्ट हॅम्पर द्या. गिफ्ट हॅम्पर्स आहेत आणि भरपूर भेटवस्तू आहेत या गिफ्ट्स मध्ये. वेगवेगळ्या ह्या गिफ्ट्स आहेत. या बॉक्स जे बॉक्स आपण पाहतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. विश्वास मागे यांच्या शुभ हस्ते आणखी 2 गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहेत. वेल्डन हनुमान. दोघे चांगले मित्र देखील आहेत. अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. तर आता मात्र तळोली संघ आपल्याला बॅटिंग करताना दिसेल पुढच्या